नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हिवाळा स्पेशल थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून खमंग असे थालीपीठ तयार करणार आहोत. 2 किलोच्या प्रमाणामध्ये मी थालीपीठाची भाजणी बनवली आहे. हे बघा, अगदी अचूक प्रमाण दाखवलेले आहे, त्यामुळे थालीपीठ छान खुसखुशीत होतात. हे बघा, इथे मी थालीपीठसुद्धा बनवून घेतलेले आहेत. एकदम छान खुसखुशीत असे झालेले आहेत. चवीलाही अतिशय छान लागतात. खूप छान पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम थालीपीठाची भाजणी तयार करूया. त्या भाजणीसाठी कढई गरम केली आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे मी. तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले. जवळजवळ 3 ते 4 तास मी तांदूळ फॅनखाली सुकवून घेतलेले. जुनाच तांदूळ घेतलेला आहे. 1.5 कप घ्यायचा आहे. आता तांदूळ छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तांदूळ धुतलेला आहे, त्याच्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो. एक 6 ते 7 मिनटं मध्यम आचेवरती तांदूळ छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तांदळाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, इथे तांदूळ छानपैकी भाजला आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ज्वारी घ्यायची आहे. मी 2 कप ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे कपड्याने आणि मग भाजून घ्यायची आहे. ज्वारी पण मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनटासाठी भाजून घेतलेली आहे, हलकासा रंग बदलेपर्यंत. आणि छान वास सुटतो धान्य भाजले का. जास्त वेळ लागत नाही भाजायला, 3 ते 4 मिनटामध्ये भाजून तयार होते. हे बघा, इथे ज्वारी पण छान भाजली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 2 कप मी बाजरी घालून घेतलेली आहे. बाजरी पण छानपैकी भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही भाजायला, 3 ते 4 मिनटामध्ये भाजून तयार होते. मध्यम आचेवरतीच भाजायची आहे. धान्य भाजले की हलकासा सोनेरी रंग येतो यांना आणि छान वास सुटतो, त्यामुळे 3 ते 4 मिनटामध्ये धान्य भाजून होतं. हे बघा, इथे बाजरी पण छानपैकी भाजली गेलेली आहे. हलकासा रंग बदलला आहे आणि वासही छान सुटला आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. प्लेटमध्ये एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे धान्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे खाली घाम सुटत नाही त्याला. आता 1 कप गहू घ्यायचे आहेत. गहू पण छानपैकी पुसून घ्यायचे आहेत आणि हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सगळे धान्य आधी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत, मगच भाजून घ्यायचे आहेत, कारण त्यांना बोरिक पावडर लावलेली असते, त्यामुळे आधी पुसून घ्यायचे आहेत. हे बघा, गहू छानपैकी भाजलेत. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता कडधान्यांमध्ये मी इथे मटकी घेतलेली आहे. 1/4 कप मटकी घ्यायची आहे. मटकीची डाळ घेतली तरीही चालेल. ती पण हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. हे बघा, मटकीचा रंग बदलला आहे, छानपैकी भाजली आहे. काढून घ्यायची आहे प्लेटमध्ये. आता इथे मी 1/4 कप मूग घेतलेले आहेत. मुगाच्या ऐवजी मुगाची डाळ घेतली तरी चालेल. ते पण छानपैकी हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनटं लागतात प्रत्येक कडधान्य भाजायला. मूग छानपैकी भाजलेत. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे मी 1/4 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. याच्याऐवजी अख्खे चणे घेतले तरीही चालेल. तेही हलकासा लालसर रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. कडधान्य आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे त्याच्यामध्ये. चवळी किंवा मसूर घातले तरीही चालेल. डाळ छान भाजली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 2 चमचे जिरं घ्यायचं आहे, 4 चमचे धणे घ्यायचे आहेत आणि 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे. अगदी 1 मिनटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, कारण मसाले पटकन भाजतात. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि एखाद्या मिनटासाठी हे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. छान वास सुटतो भाजल्यानंतर. हे बघा, हे छान भाजलेत. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि भाजणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली भाजणी तयार झालेली आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, आणि गिरणीमधून दळून आणायचे. मी इथे घरघंटीवरतीच दळून घेतलेलं आहे पीठ. छान 2 महिने टिकून राहतं हे पीठ. हे बघा, एकदम छान बारीक असं दळलेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. तर 2 कप थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे. हातावरती क्रश करून घालायचा आहे ओवा थोडासा, म्हणजे फ्लेवर छान येतो याचा. हलकासा क्रश करून घातलेला आहे. 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. हिंग घालायचं आहे पाव चमचा.
चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची. 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. जाडसरच पेस्ट तयार करून घेतली आहे, ती घालायची आहे. इथे मी अर्धा कप फ्रेश मेथी कापून घेतलेली आहे, हे बघा, ती घालून घेते. पाव कप फ्रेश कापलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 कप बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा आहे, थालीपीठाची टेस्ट अजून छान लागते कांदा जास्त घातल्यामुळे, आणि थालीपीठ छान मऊसूत राहतात कांद्यामुळे. 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आधी. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवायचं आहे. खूप जास्त सैलसर पीठ भिजवायचं नाही आहे आपल्याला, किंवा खूप जास्त घट्टही करायचं नाही. अगदी सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता लगेचच याचे थालीपीठं तयार करायचे आहेत. पिठाला नंतर थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे थालीपीठाचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच थालीपीठ तयार करायला घ्यायचं आहे. पीठ झाकून ठेवायचं आहे. जसं लागेल तसे आपण गोळे घेणार आहोत त्याचे आणि थालीपीठ थापून घेणार आहोत. पोळपाट घ्यायचं आहे. पोळपाटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी, तो सुद्धा ओला करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. हे बघा, हलकासा ओलसरच घ्यायचा आहे रुमाल. आता ज्या साईजचं थालीपीठ तयार करायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. बोटांनी आणि तळहाताच्या साह्याने एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावायचं आहे थालीपीठ थापताना, म्हणजे चिकटत नाही हाताला. हे बघा, इथे मी थालीपीठ थापून घेतलं आहे. वरनं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. तवा गरम करायचा आहे. तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तव्याला थोडंसं, आणि थालीपीठ याच्यावरती घालून घ्यायचं आहे. थोडेसे सफेद तीळ घालून घेते मी याच्यावरती. कालथ्याच्या साह्याने हलकेसे प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे निघत नाही ते, थालीपीठाला छान चिकटतात. एखादा चमचा तेल घालून घ्यायचं आहे साईडने. वरणंसुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे, किंवा तूप घातलं तरी चालेल. अर्ध्या मिनटानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी थोडंसं बटर लावून घेते याला, बटरने टेस्ट अजून छान लागते. आपल्याला हवं असेल तर थोडंसं तूप पण लावून घेऊ शकता. मी दोन्ही साईडला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. थालीपीठ छान भाजून घ्यायचे. खूप छान खमंग आणि खुसखुशीत होतात हे थालीपीठं या पद्धतीने केली तर, आणि चवही अतिशय छान लागते. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी आपण बनवू शकतो. जास्त वेळ लागत नाही बनवायला. हे बघा, या प्रकारे सगळे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत. मी ते सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. मस्त गरमागरम थालीपीठ दही, लोणचं किंवा चटणीबरोबर सर्व करायचे, अतिशय छान लागतात. हे बघा, छान खुसखुशीत असे झालेले आहेत थालीपीठ. तर नक्की या पद्धतीने थालीपीठाची भाजणी आणि थालीपीठ तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.